आगते स्वागतम कुर्या. किंवा भगवान गीतेमध्ये दृष्टी देतात, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. अर्जुना, फक्त या दोन्हींच्या मध्ये तू समतोल राहा आयुष्यभर. आणि सहनशीलतेचं फळ इतकं मोठं आहे, त्यासाठी अन्य पुराणांच्या मध्ये हरिश्चंद्राचं आख्यान तुम्हा सगळ्यांना कथा माहीत आहे. जो सहन करतो त्याच्या माग ईश्वर, त्याचे अज्ञात हात कायम असतात. पण 2 दिवस सहन करणं नव्हे. आपण 2 दिवसातच थकतो आणि विचारतो अजून किती सहन करू. शास्त्रकार सांगतात आयुष्यभर सहन करणं. आणि हेच या ठिकाणी रामचरित्राचं सार सांगून यानंतर भगवंताचा पुढचा असणारा जो अतिशय पराक्रमी अवतार म्हणजेच परशुरामाचा अवतार, त्याचं थोडक्यात वर्णन करतात. जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांच्यापासून झालेला हा श्रेष्ठ अवतार आहे. ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर क्षत्रियांच्या हाती सत्ता जाते आणि हातामध्ये सत्ता आल्यानंतर साहजिकच हे क्षत्रिय मदांध होतात, सत्तांध होतात, भोगांच्या मध्येच रममाण होतात आणि यामुळंच हळूहळू अधर्माचा प्रादुर्भाव व्हायला लागतो. त्या वेळेस या ठिकाणी सांगतात परशुराम अवतार घेतात आणि असं सांगतात की या परशुरामांनी 21 वेळेला ही पृथ्वी क्षत्रिय रहित केलेली आहे. असे सत्तांध आणि मदांध झालेले, धर्महीन झालेले, पापी झालेले, भ्रष्ट झालेले क्षत्रिय यांचा संहार परशुराम करतात. म्हणून भगवान विभूती योग सुद्धा सांगतात राम शस्त्रभृताम अहम. खरं तर क्षत्रिय हे पराक्रमी आहेत. त्या सगळ्या क्षत्रियांचा निःपात करायचा असेल तर केवढा पराक्रमी अवतार असेल. म्हणून परशुराम हे सगळ्या पराक्रमी लोकांच्या मध्येही महापराक्रमी आहेत. असा हा पराक्रमाचा अवतार परशुराम अवतार सांगून झाल्यानंतर शुकब्रह्म या 9व्या स्कंदाचा समारोप करत असताना अनेक राजांचं चरित्र सांगतात. यामध्ये प्रसिद्ध असणारा नहुष राजाचा पुत्र आहे ययाती. या ययातीचा आख्यान कथा येते. कथा तुम्हाला माहीत आहे, कादंबरी माहीत आहे. श्रीमद भागवतामध्ये या 9व्या स्कंदाचा शेवट होत असताना या ययातीचं चरित्र सांगतात. आयुष्यभर या ययातीनं अनेक भोग भोगले. धन, सत्ता, उपभोग हे सगळं स्वैरपणानं आणि उच्छृंखलपणानं भोगलं. जितकं त्याला मिळायचं त्याच्यापेक्षा तो जास्त मागायचा. माणसाला एकदा पैसा, सत्ता मिळायला लागली की त्याला असं वाटतं आणखीन मिळावं, आणखीन मिळावं. आणि याच हव्यासापायी, याच लोभापायी हा ययाती आयुष्यभर स्वैर उपभोग घेतो. याला 4 पुत्र असतात. काळाच्या ओघात त्याचं शरीर गलितगात्र होतं. शेवटी शरीर थकणं हा शरीराचा स्वभाव आहे. वृद्धावस्था येते, जर्जर अवस्था येते. जसं आचार्य वर्णन करतात अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. सगळे अवयव गलितगात्र होतात, तोंडामधले सगळे दात निघून जातात, हातामध्ये दंड येतो, अशी भयंकर अवस्था येते. परंतु तदपि न मुंचत्याशा पिंड. धन, मान, उपभोग याची आशा मात्र माणसाची त्याही अवस्थेमध्ये सुटत नाही. आणि काय आश्चर्य, या ययातीला वृद्धावस्था येते. शरीर वृद्ध झालेलं आहे पण याच्यातली आशा मात्र अतिशय तरुण होते. याला इच्छा निर्माण होते अजून भोगावं. आणि भोगायचं असेल तर शरीर चांगलं पाहिजे. पैसा आहे पण श्रीखंड समोर आहे, पण जर शरीर साथ देत नसेल तर उपभोग घेता येत नाही. आणि म्हणून हा आपल्या सगळ्या पुत्रांच्या जवळ जातो आणि तारुण्य मागतो.
की मला पुन्हा तुमचं तारुण्य द्यावं. त्यातला सगळ्यात एक मोठा पुत्र त्याला तारुण्य देतो. पुन्हा पुन्हा हा सगळे उपभोग घेतो आणि भोगून भोगून एक वेळ अशी येते. म्हणूनच शास्त्राचा सिद्धांत आहे, पैसा, मान, इंद्रियांचे उपभोग हे माणसाला आयुष्यात निरतिशय शांती कदापि देऊ शकत नाही. आणि याला शेवटी समजतं, न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती. भोग घेऊन या मनाची शांती होत नाहीये. हा प्रयत्न करतो आणि शेवटी गलितगात्र झाल्यानंतर त्याला जाणीव होते की अरे, सगळं जरी भोगलं तरी माझं मन अजूनही अतृप्त आणि असमाधानी आहे. म्हणून भर्तृहरीनं सांगून ठेवलंय, भोगान भुक्ताः वयम एव भुक्ताः, तपोन तप्तं वयमेव तप्ताः, कालो न यातो वयमेव याताः, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः. सुभाषितामध्ये या भर्तृहरीनं लिहून ठेवलंय, या जगामध्ये आम्ही भोग भोगत नाही. आपण सुरुवातीला सगळे भोग भोगतो आणि नंतर तेच भोग शरीरामध्ये रोगांच्या रूपानं येतात. ते रोग मला भोगतात. आयुष्यात कधी तपश्चर्या केली नाही, पण आपण तप्त मात्र सारखे होतोय. तुम्ही म्हणता ना, डोकं सारखं तापतंय. आपण म्हणतो कालो न यातो, काळ पुढं चाललाय. पण भर्तृहरी सांगतो, काळ नाही, काळाच्या ओघात आपण पुढं चाललेलो आहोत. आपण मृत्यूच्या जवळ चाललेलो आहोत. आणि सगळ्यात शेवट करतो, तृष्णान जीर्णा. आमच्या आतली तृष्णा कधीच म्हातारी होत नाही, पण माणूस मात्र वयमेव जीर्णा. आम्ही जीर्ण होतो. शास्त्रकारांनी 5 प्राणी सांगितलेले आहेत. या 5 प्राण्यांच्या मध्ये केवळ एक इंद्रिय प्रबल आहे, तरी सुद्धा त्या प्राण्याचा सर्वनाश होतो. त्यातला पहिला प्राणी आहे हरिण. त्याच्यामध्ये कान तीक्ष्ण असतात, म्हणून हरणांचे कळप जर पकडायचे असतील तर अरण्यात सुंदर संगीत लावलं जातं, जाळं पसरलं जातं. कळपच्या कळप ते स्वर ऐकून हरणांचे त्या जाळ्यामध्ये पकडले जातात. दुसरा प्राणी आहे हत्ती. त्याच्यामध्ये स्पर्शेंद्रिय प्रबल आहे, म्हणून हत्तीला पकडायचं असेल तर जंगलात खड्डा खणला जातो. हत्तीने जवळ आणलं जातं. हत्ती जवळ जातो तिच्या आणि स्वतःच खड्ड्यामध्ये पडतो. तिसरा पतंग प्राणी आहे, ज्याच्यामध्ये डोळे तीक्ष्ण आहेत. तो रूपाला भाळतो. प्रज्वलित दिव्याची ज्योत दिसली की स्वतःच त्याच्यावर अग्नीवर झडप घालतो आणि स्वतःचा नाश करवून घेतो. चौथा प्राणी आहे मासा, ज्याच्यामध्ये जिव्हा जीव अतिशय प्रबल आहे. म्हणून माशाला पकडायचं असेल तर गळाला काहीतरी भक्ष्य आमिष मांस लावलं जातं आणि तो गळ बाहेर काढला की त्याला तो मासा अडकतो. पाण्याच्या बाहेर आला की तडफडून तडफडून त्या माशाचा सर्वनाश होतो. शेवटचा प्राणी आहे भ्रमर. भ्रमरामध्ये घ्राणेंद्रिय प्रबल आहे. सकाळी सूर्योदय झाला की हळुवारपणानं कमलपुष्प उमलतं पहा. भ्रमर त्या कमलपुष्पामध्ये जातो, आस्वाद घेतो दिवसभर. संध्याकाळ केव्हा झाली, सूर्यास्त झाला ते त्याला समजतही नाही. ते कमलपुष्प मिट्ट सगळ्या पाकळ्या सकाळपर्यंत गुदमरून तो बुंगा नाश पावलेला असतो. शास्त्रकार या ठिकाणी म्हणजे किती निरीक्षण असेल. एक एक जरी या प्राण्यामध्ये इंद्रिय प्रबल असेल तरी त्या प्राण्याचा नाश होतो. या माणसामध्ये 5ही इंद्रिय प्रबल आहेत आपल्यामध्ये. एकाच वेळेला आपल्याला चांगलं पाहायलाही पाहिजे, चांगलं ऐकायलाही पाहिजे, चांगला सुगंधही पाहिजे, स्पर्शही चांगला पाहिजे आणि त्याच्याबरोबर या जिभेला खायलाही सगळं चांगलं पाहिजे. किती भयंकर अवस्था आहे पहा. आमच्या आयुष्याची ही सगळी लढाई आहे. याच्या मागं माणूस अक्षरशः धावतोय.
म्हणून तरी मोबाईल आपला साथीदार झाला आहे. कुणीच जवळ उरलं नाही की आपण मोबाईलचा आसरा घेतोय. काय दुर्दैव आहे, एका जडाचं आसरा घ्यायची आमच्यावर वेळ यावी. चैतन्याला आम्ही सोडतोय आणि जडाला जवळ करतोय. शास्त्रकार या ठिकाणी सांगतात की बाबा रे, अशी ही इंद्रिय आहेत, जिव्हा तर काही प्रश्नच नाही. जिभेची 2 कामं आहेत, एक खाणं आणि एक बोलणं. ही जीभ इतकी स्वैर आहे, म्हणून आज सकाळी सुद्धा माताजीने आठवण काढली होती. महान भागवतकार डोंगरे महाराज, त्यांच्या प्रत्येक प्रवचनामध्ये ते एक वाक्य सांगायचे, मला फार आवडतं. ज्याची जीभ बिघडली त्याचं सगळं जीवन बिघडलं, आणि ज्याची जीभ सुधारली त्याचं सगळं जीवन सुधारलं. विचार करा याच्यावर. वेळ थोडा आहे, भगवान जन्माला येणार आहेत. असं हे सुंदर असणारं ययातीचं आख्यान सांगून भागवतकार या मनुष्याला विचार प्रवृत्त करतात आणि एकच सांगतात की बाबा रे, या सगळ्यांच्यावर तू नियमन कर. आमचा आहार, आमचा विहार, या सगळ्यांच्यावर व्यवस्थित जर नियमन केलं तरच ही साधना, काहीतरी श्रवण, आपण नवविधा भक्ती ऐकतोय, काहीतरी करणं आयुष्यामध्ये शक्य आहे. असा हा अभिप्राय सांगून यानंतर भरतवंशाचं वर्णन येतं. भरतवंशामध्ये अनेक श्रेष्ठ राजे होऊन गेले. त्यामधला सगळ्यात श्रेष्ठ राजा रंतिदेव राजा, याचं वर्णन येतं. हा राजा महान भक्त होता, पण हा प्रजाहितामध्ये इतका दक्ष असायचा. भगवंताला प्रसन्न करूनही यानं मागणं मागितलं, भगवंता मला दुसरं काहीही नको, राज्य नको, स्वर्ग नको, पृथ्वी नको, मोक्षही नको, पण माझी ही सगळी जी प्रजा आहे, ही सगळी माणसं जी आहेत, प्रार्थना एकच, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. अशी सुंदर प्रार्थना हा करतो. आणि याच श्रेष्ठ राजांचं वर्णन झाल्यानंतर श्रीमद भागवतामध्ये चंद्रवंश, सूर्यवंश अशा सगळ्या राजांचं वर्णन झाल्यानंतर यदुवंशाचं वर्णन येतं. ज्या यादवांच्या वंशामध्ये भगवंताचा द्वापार युगामधला पूर्णावतार श्रीकृष्ण अवतार झाला. आणि ते सांगून श्रीमद भागवतामधला 9वा स्कंद समाप्त होतो आणि पुढच्या 10व्या स्कंदाला प्रारंभ होतो. परीक्षित राजा शुकदेवांना आणखीन काही प्रश्न विचारतो. भगवंताचे अवतार सांगावेत. तो सांगतोय की आपण सांगत राहावं. आज हे सगळं ऐकत असताना हळूहळू 4-5 दिवस संपलेले आहेत, आपले नाहीत, परीक्षिताचे. आणि परीक्षित राजा सांगतोय की या दिवसांच्या मध्ये तुम्ही सांगताय आणि या कथा सगळ्या मी श्रवण करतोय, त्यावेळेस नैषाती दुस्सहा क्षुन्माम त्यक्तोदकम अपि बाधते. परीक्षित कसा कथा ऐकत होता? अन्न आणि पाणी वर्ज करून हा कथा ऐकत होता. आणि तो सांगतोय की मला आता जाणीवसुद्धा राहिलेली नाही आहे की माझ्या पोटात अन्न आणि पाणी नाही आहे. कल्पना करा, कथा कशी ऐकावी. भागवत कथा ऐकण्याचे सुद्धा नियम आहेत. बाहेर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून भागवत कथा केली जात नाही. क्षमा करा. परीक्षितानं ज्या पद्धतीनं ही कथा श्रवण केली आहे, तो सांगतोय की भगवंता, सगळे प्राण मी माझ्या कानांच्या मध्ये आणलेले आहेत, कारण मला माहीत आहे या 7 दिवसात जर मी ऐकलं नाही तर आयुष्यात दुसरं काहीच हातात शिल्लक राहणार नाही. काही करायचं असेल तर याच 7 दिवसांच्या मध्ये. आणि म्हणून आपण सांगावं, भूय कथय तृप्तिरिहि शृण्वतो नास्ति मे मृतम. आपण सांगावं, माझ्या कानांची तृप्तीच होत नाही. आणि म्हणून प्रसन्न होऊन शुकदेव ही कथा सांगायला प्रारंभ करतात. प्राचीन काळी या लाखो दैत्यांचं रूप घेऊन सगळे राजे या पृथ्वीवर भारभूत झाले. त्यावेळेस पृथ्वीनं भगवंताला प्रार्थना केली, भगवंता माझा भार हलका करावा. त्यावेळेस भगवान तिला प्रतिज्ञा करतात, भूमेर भारावताराय, तुझा भार हलका करण्यासाठी मी लवकरच वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेईन.
आणि शुकब्रह्म भगवंताची ही जन्मकथा सांगतात. शूरसेनाचा पुत्र वसुदेव आणि देवकी यांचा विवाह होतो. त्यावेळेस देवकीच्या विवाहामध्ये तिच्या रथाचं सारथ्य स्वतः कंस करतो, लाडकी बहीण असते. आणि त्याच वेळेस आकाशवाणी होते, तू ज्याचं सारथ्य करतोयस, तिचाच 8वा मुलगा तुला ठार मारणार आहे. त्यावेळेस कंस क्षणार्धात सारथ्य सोडून देतो, हातात तलवार घेतो आणि देवकीवरच त्या ठिकाणी ती उगारतो. त्यावेळेस वसुदेव हात धरतात, सांगतात, बाबा रे, ही तर देवकी आहे, हिचे सगळे पुत्र मी तुला आणून देईन, 8वा मुलगा तुला मारणार आहे, पण तरी मी सगळे पुत्र देईन, हिला मारू नकोस. कंसाला माहीत असतं वसुदेवानं वचन दिलेलं आहे, हा सज्जन आहे, सज्जन माणूस आपलं वचन पाळतो, प्राण गेला तरी, आणि म्हणून तो देवकीला सोडून देतो. पण वसुदेव आणि देवकीला नंतर हा कारागृहामध्ये ठेवतो. कथा माहीत आहे तुम्हाला. 1 नव्हे 2 नव्हे 6 पुत्र होतात. सगळे पुत्र हा कंस अतिशय क्रूर रीतीनं ठार मारतो. आणि ज्यावेळेस या देवकीच्या 7व्या गर्भामध्ये शेषावतार असतो, त्यावेळेस भगवान आपल्या योगमायेला सांगतात की हे देवी, तो शेषावतार जो आहे तो गर्भ तो घेऊन रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवावास, तू नंदपत्नी यशोदेच्या पोटी जन्म घ्यावास, आणि मी आता देवकीचा 8वा पुत्र होईल. असं सांगितल्यानंतर योगमाया त्याच्या आज्ञेप्रमाणे सगळं करते. देवकीचा गर्भ काढल्यामुळं सगळ्यांना वाटतं, कंसालाही वाटतं हिचा गर्भपात झालेला आहे. पण त्याच वेळेस प्रत्यक्ष भगवान विष्णू या वसुदेव आणि देवकीच्या सर्वांगामध्ये, अंतःकरणामध्ये तेज रूपानं प्रवेश करतात. ते तेज कंसालाही जाणवतं, भयभीत होतो. कुठंतरी आत त्याला भीती निर्माण झालेली असते की आता हिचा पुढचा जो पुत्र आहे तोच 8वा आहे, पण आता मोजायचा कसा तोही प्रॉब्लेम, 7वा का 8वा. आणि याच सगळ्या विचारांनी हा कंस अहोरात्र भगवंताचं उठता बसता फिरता स्पर्श करता चिंतन करायला लागतो. आणि असं करता करताच शुकब्रह्म वर्णन करतात, अथ सर्व गुणोपेतः कालः परमशोभनः. सगळ्या गुणांनी संपन्न असणारा काळ जवळ येतो. श्रावण वद्य अष्टमी असते, बाहेर काळोख दाटलेला असतो, मध्यरात्रीचा समय आहे, सगळीकडं दाट अंधार आहे, ढगांचा गडगडाट चाललेला आहे. आणि अशा या मध्यरात्रीच्या समयी अंधारामध्ये सगळे जे सज्जन आहेत त्यांची मनं अतिशय प्रसन्न झालेली आहे. यमुना नदी शांतपणानं वाहतीये, पर्जन्यधारा अखंडपणानं वर्षाव करताहेत, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ज्या अवताराची, ज्या जन्माची, ज्या क्षणाची सगळे सज्जन लोक, पृथ्वी, सगळ्या देवदेवता आणि ऋषीमुनी प्रतीक्षा करत होते, तो क्षण आलेला आहे. आणि म्हणून सगळ्या ऋषीमुनींची मनंही प्रसन्न होतात. देवता पुष्पवर्षावाची तयारी करतात. आणि अशाच वेळी अत्यंत पवित्र समयी ग्रह तारे नक्षत्र सगळे शुभ स्थितीमध्ये असताना रोहिणी नक्षत्रावर या मध्यरात्रीच्या समयी अचानक त्या कारागृहामध्ये हा भगवंताचा अद्भुत असणारा अवतार प्रकट होतो. पिवळा प्रकाश निर्माण होतो आणि त्या तेजस्वी असणाऱ्या पिवळ्या धमक सोन्यासारख्या प्रकाशामध्ये भगवंताचं असणारं सुंदर शंखचक्र गदा पद्मधारी जे रूप आहे, त्या सुंदर रूपाचं या देवकीला दर्शन होतं. तमद्भुतम बालकम अंबुजे क्षणम. आणि असं हे सुंदर दर्शन झाल्यानंतर देवकी आणि वसुदेव त्या रूपाला प्रणाम करतात, भगवंताचं स्तवन करतात. पण देवकीला परिस्थितीची जाणीव होते. ती लगेच सांगते, भगवंता तुझं हे रूप तत्काळ आवरून घे, मी माता आहे, माझ्यासाठी छोटंसं असणारं रूप धारण करावंस. त्यावेळेस भगवान बालक रूप धारण करतात. भगवंताच्याच प्रेरणेनं वसुदेव भगवंताला घेतात
व्रजामध्ये जातात, नंदाच्या घरी यशोदेच्या जवळ त्या बालकाला ठेवतात आणि त्याच वेळेस यशोदेला एक मुलगी जन्माला आलेली असते, साक्षात आदिमाया. तिला घेतात आणि पुन्हा येतात, पुन्हा दरवाजे बंद होतात, रडण्याचा आवाज येतो. शुकब्रह्म ती कथा पुढं वर्णन करतात. सकाळ होते, इकडं नंदाच्या घरी मात्र यशोदा पाहते तर अतिशय सुकुमार दैवी असणारं अद्भुत सुंदर बालक. आणि त्या ठिकाणी या नंदाच्या घरी गोकुळामध्ये भगवंताचा जन्मोत्सव साजरा होतो. या जन्माचं रहस्य काय आहे आणि जन्माला आल्यानंतर भगवंतानं ज्या अनेक सुंदर लीला केल्या त्या लीला काय आहेत, त्या लीलांचं रहस्य काय आहेत, या सगळ्या बाललीला, नंतर वस्त्रहरण लीला, नंतर रासलीला, या सगळ्या लीलांचं रहस्य दशमस्कंदामध्ये येतं. तो भाग आणि पुढचा स्कंद ज्ञानभाग आपण उद्यापासून क्रमानं पाहू. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.